तर मंडळी तुम्ही बघू शकता, हा आहे गौरी कुंड आणि इथे बघू शकता गरम पाणी आहे, वाफा निघत आहेत पाण्यातून आणि बाजूलाच पाणी वाहतोय डोंगराच्या मधून आणि हा आहे थंड पाणी। तर मंडळी गौरी कुंड वरून जरा पुढे आलो आणि पुढे आल्यावर तुम्ही बघू शकता सगळ्या हॉर्सचा स्टॉप आहे, इकडूनच तुम्ही हॉर्स करू शकता। हे बघा सगळे हॉर्स इकडेच लाईन लागलेत आणि इकडूनच तुम्हाला खच्चर, म्हणजे इकडे खच्चर बोलतात, खच्चर करून तुम्हाला वर केदारनाथला जाण्यासाठी। जय भोले, जय केदार बाबा। लाईव्ह दर्शन गाईज, तुम्ही लाईव्ह दर्शन करू शकता। सो हेलो गाईज, तर कसे आहेत तुम्ही? तर मी परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आणि गाईज आज आपला केदारनाथ बद्रीनाथ सिरीजमधला पार्ट 4 आहे आणि आजची तारीख आहे 9 ऑक्टोबर आणि वाजलेत पहाटेचे 6:10 आणि आपण सध्या होते म्हणजे सोनप्रयागमध्ये। आणि फायनली गाईज भरपूर वर्षापासून ड्रीम होतं, मोबाईलमध्ये आपण व्हिडिओ पाहिले होत्या की केदारनाथ टेम्पल खूप छान आहे, सर्व केदारनाथ यात्रा करतात। तर मी सुद्धा भरपूर वर्षाच्या ड्रीम नंतर आज आलोय, ते म्हणजे केदारनाथ यात्रेला। तर आता सध्या आपण सोनप्रयागमध्ये आहोत, इकडून आपल्याला पुढून आता जीप करायची आहे गौरीकुंडपर्यंत, तिकडून आपल्या खरे ट्रॅकिंगला सुरुवात होणार आहे। तर कशी असणार आहे आपली ट्रॅकिंग, कसा असणार आहे आपला केदारनाथ मंदिरापर्यंतचा प्रवास, तुम्हाला मी सर्व काही माहिती या ब्लॉगमध्ये देतो। आणि आजचा वेदर काय असणार आहे ते पण तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये सांगतो। चला तर गाइस पाहू शकता तुम्ही, केदारनाथ धाम में सभी श्रद्धालुओं का स्वागत है। तर चला आता आपल्या खरी जर्नी सुरुवात झालेली आहे। थंडी काही तेवढी नाही आहे, थंडी नॉर्मल आहे आणि आपली सगळी मंडळी बघा चालले आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही पहाटेचा, बघा मॉर्निंगचा व्ह्यू। तर हे बघा आपले 2 माणसं आहेत, दोघं घोड्यावर जाणार आहेत। तर मंडळी हा जो मंदिर तुम्ही पाहत आहात तो आहे गौरी मातेचं मंदिर आहे आणि याच्याच पुढे आपल्याला गौरीकुंड पाहायला भेटणार आहे। आता तुम्हाला गौरीकुंड दाखवतो। तर मंडळी तुम्ही बघू शकता, हा आहे गौरीकुंड आणि इथे बघू शकता गरम पाणी आहे, वाफा निघत आहेत पाण्यातून आणि बाजूलाच पाणी वाहतोय डोंगराच्या मधून आणि हा आहे थंड पाणी। म्हणजे काय जास्त डिस्टन्स नाही आहे, फक्त जास्तीत जास्त 5 ते 6 फुटाचा डिस्टन्स असेल। इकडून येतं थंड पाणी आणि इकडेच लगेच जवळ आहे गरम पाणी, म्हणजे तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की बाजूलाच आपल्या माझ्या मागे थंड पाणी आहे आणि या बाजूला गरम पाणी आहे। मी फक्त थोड्याशा 5 ते 6 फुटाच्या पुलावर उभा आहे, एवढंच अंतर आहे। तरी पण इकडे या बाजूला गरम पाणी आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता वाफा निघत आहेत, म्हणजे देवाचं किती सत्व आहे। म्हणजे इथे येण्याचं कारण म्हणजेच म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही शब्दामध्ये। तर आता सगळे इकडे गरम पाण्यात आंघोळ करतायत आणि आंघोळ केल्यानंतर ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहेत। पण आपण हॉटेलवरूनच आंघोळ केली आहे आणि हॉटेलवरूनच ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत। मी तुम्हाला हळूहळू एक इन्फॉर्मेशन देतो आहे केदारनाथ ट्रिपची। तर चला आता आपण आपल्या पुढच्या ट्रॅकिंगला सुरुवात करू। तर मंडळी आपल्यासोबत आहे नानी, लीला नानी, ती बघा ही चालते बघा, आणि नाना सुद्धा आहे बघा, वाशीवरून सरळ आलाय।
बघा आमचा नाकू आहे वाशेगावांचा. आणि बघा ही नाकवीन आहे. दोघे आलेत. जय बोले. जय जय बोले. आहे बघ बम बम बोले. सुरुवातीला यांची एनर्जी खूप छान आहे. पुढे गेल्यावर समजेल एनर्जी लो होते की हाय होते. तर मंडळी गौरीकुंड वरून जरा पुढे आलो आणि पुढे आल्यावर तुम्ही बघू शकता सगळ्या हॉर्सचा स्टॉप आहे. इकडूनच तुम्ही हॉर्स करू शकता. हे बघा सगळे हॉर्स इकडेच लाईन लागलेत आणि इकडूनच तुम्हाला खच्चर म्हणजे इकडे खच्चर बोलतात. खच्चर करून तुम्हाला वर केदारनाथला जाण्यासाठी. आणि प्राईस तर आज 3,500 चालू आहे. पण बार्गनिंगमध्ये तुम्ही करू शकता. बार्गनिंग वर खाली होऊच शकते. तर आमचा प्रथमेश आहे मॅनेजमेंट, त्यांनी 2,500 मध्ये केलं आहे. तर तुम्ही पण येत असाल तर बार्गनिंग करा आणि मग घोडे करा. सो गाईज आता गौरीकुंडचा गेट आलेला आहे. आता आपण गेट क्रॉस केला. सो गाईज तुम्ही जर येत आहे तर या घोड्यांपासून सावध राहा. कारण की ते खूप स्पीडमध्ये चढत आहेत आणि आपल्याला धक्का देत आहेत. त्यांच्यामध्ये आपण पडण्याची शक्यता आहे. म्हणून ह्यांना सांभाळून ट्रॅक करा. आणि आता इकडे बघा झरे वाहत आहेत खूप छान छान. तुम्हाला मी दाखवतो बघा. तर गाईज आपल्यासोबत ताई आलेली आहे तुर्ब्यावरून. ताई शूज कुठे आहेत? शूज नको बरं. आज भोलेचे दर्शन घ्यायचे. हो एवढं सगळं आपल्याला देतो. हो आपण थोडंफार करू शकतो. मनाची इच्छा हो आणि बाप्पाचा आशीर्वाद. बस. जय बोले. जय बोले. तर मंडळी आपण जसं जसं वर चाललोय तसं तसं तुम्ही व्ह्यू बघा. एक नंबर बर्फच बर्फ आहे बघा. तर गाईज मी गौरीकुंडच्या पहिल्यापासून सुरुवात केली आहे ट्रॅकिंगला. आणि मी जवळजवळ गौरीकुंडपासून ते इथपर्यंत 2.5 किलोमीटर क्रॉस केलं आहे. आणि मला अजिबात थकवा जाणवला नाही अजूनपर्यंत. मला वाटलं फर्स्ट टाईम आहे मी बसून जाईन. खूप वेळेला स्टॉप घेईन. तर मी अजूनपर्यंत एकसुद्धा स्टॉप घेतलेला नाही आहे. तर बघूया आता आपण नॉनस्टॉप जाण्याचा प्रयत्न करू. जेवढ्या लवकर जाता येईल तेवढ्या लवकर आपण मंदिराजवळ पोचण्याचा प्रयत्न करू. कारण की रस्ते भरपूर घाण आहेत, खराब आहेत रस्ते. आणि घोडेवाले खूप त्रास देत आहेत. तर मंडळी घोड्यांचं खाद्य बघा. तर गाईज रस्त्यामध्ये मध्ये मध्ये खूप छान वॉटरफॉल बघायला भेटत आहेत. हे बघा खूप छान आहे व्ह्यू. आणि वर बघा ऊन पडलाय, खूप कडक ऊन पडलाय. आणि पब्लिक स्लो चालतच राहिली, चालतीये. जय बोले. खूप छान व्ह्यू आहे बघा. सो गाईस मी आता जंगल चट्टीजवळ आलो आहे. आणि तिकडून जे तुम्हाला खाण्याचे सगळे स्टॉल भेटतील बघा. इकडे तुम्हाला पराठा, चाय, मॅगी, दाल चावल सर्व काही भेटेल. दोन्ही बाजूला दुकान आहेत बघा. तर गाईज 1 तासाच्या ट्रॅकिंग नंतर आपल्याला जंगल चट्टीच्या पुढे ऊन भेटलं आहे, कडक ऊन. आता खूप छान वाटतंय. आणि आपल्याला थोडाफार दम लागला आहे. पण आपण जोपर्यंत आपल्याला दम लागत नाही तोपर्यंत आपण नॉनस्टॉप चालण्याचा प्रयत्न करू. जेवढा डिस्टन्स आपल्याला कवर होईल तेवढा डिस्टन्स आपण कवर करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आपण एकदम स्लो होऊ. तर चला कंटिन्यू करा. हे बघा आपली मंडळी आलेली आहे घोड्यावर. हे बघा
हे बघा 3 नंबर. आणि हे बघा आपला मेन माणूस. सो गाईस आपल्याला भीमबल्लीला बघा वॉटरफॉल पाहायला भेटलाय. खूप छान असा वॉटरफॉल आहे. सगळे इकडे फोटोज व्हिडिओ शूट करतायत. हा बघा इकडून सुरुवात आहे. इकडूनच नाही तर वरून सुरुवात आहे आणि इथे एंड होतोय. खूप छान असा वॉटरफॉल आहे. गाईज थोडी ट्रॅकिंग केली आणि आता मला लागली आहे थोडीफार भूक आणि इकडे घेतलेत चणे. हे बघा थोडेफार चणे खाऊन घेऊया, थोडीफार एनर्जी घेऊया आणि मग आपल्या थोड्याशा बाकीच्या राहिलेल्या ट्रॅकिंगला सुरुवात करूया. सो गाईज हा बघा हा नवीन ट्रॅक बनवला आहे. तर इकडून पब्लिक खूप कमी आहे आणि खाली बघा खालचा व्ह्यू बघा किती फोर्सनी पाणी वरून खाली येतोय. या बाजूला बघा डायरेक्ट खाईमध्ये. आणि हा बघा हा शॉर्टकट रस्ता आहे. तर मी शॉर्टकट वापरला कारण की तो जो पट्टा आहे ना तो खूप वरून जाण्यासाठी आहे आणि हा शॉर्टकट आहे. सो गाईज आपल्या गावातले नाना आणि सं भेटलेत. हे बघा घोड्यावर चालले. आहेत का? तर मंडळी अजून इकडून 9 किलोमीटर दाखवते. सो गाईज आता मी फर्स्ट स्टॉप घेतला आहे आणि इकडून केदारनाथ मंदिर अजून 7.5 किलोमीटर आहे बाकी आहे. आणि मी सुरुवाती गौरीकुंडपासून ते इथपर्यंत जवळजवळ असेल 10-12 किलोमीटर जास्त असेल. मी क्रॉस केला न स्टॉप घेता. आणि आता इकडे जसं जसं आपण पुढे चाललो आहे मंदिरापर्यंत पोचतो आहे तर म्हणजे चढणीचा जो रस्ता आहे तो वाढत चालला आहे, म्हणजे उंच होत चालला आहे. तर तिकडे आपल्याला वाफ लागते आणि छातीत कल मारते. तर मी आता घेतला आहे अमूल कूल बदाम शेक. तो थोडा पितो आणि थोडा वेळ विश्रांती करतो 10-15 मिनटं आणि पुन्हा केदारनाथ ट्रॅकला सुरुवात करतो. आता जास्ती लांब नाही आहे, 7 किलोमीटर म्हणजे ठीक आहे. बघूया आपण प्रयत्न तर करूया. चला आता पिऊन घेऊया. या तुम्ही पण प्यायला खूप छान वाटलं. 13 किलोमीटर नंतर फर्स्ट ड्रिंक. बघा मंडळी जसं जसं आता एंड होतोय तसे तसे रस्ते हार्ड होत चाललेत आणि चढण पण वाढत चालले. या इकडेच आपल्याला खूप दम लागतोय आणि खूप टाईम जातोय. आणि अजून आपल्याला 7 किलोमीटर बाकी आहे. 7 किलोमीटर कधी होईल कंप्लीट. सो गाईज आता इकडून केदारनाथ मंदिर फक्त आणि फक्त 4.5 किलोमीटर बाकी आहे. आणि माझ्या आवाजावर तुम्हाला समजलंच असेल की खूप थकलो आहे गाईज, खूप म्हणजे खूप. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता कसे रस्ते आहेत. मी इथून शॉर्टकट घेऊन आलो आहे. हे बघा 1.5 किलोमीटरचा शॉर्टकट घेतला आहे. या 1.5 किलोमीटरच्या शॉर्टकटमध्ये मी जवळजवळ अर्धा तास वाचवला कारण की सगळे चढणचे रस्ते आहेत. सर्व चढणचे रस्ते आहेत. आणि माझ्या मागे तुम्हाला तो हेलिकॉप्टर पॅड दिसतोय की नाही माहिती नाही. तो बघा माझी बोट आहे, तिकडे हेलिकॉप्टर लँड होतो. तर चला आता 4.5 किलोमीटर राहिले ते कवर करूया. व्ह्यू बघा व्ह्यू. आता खरे डोंगर बर्फाने भरलेले दिसायला लागले. संपूर्ण डोंगर बर्फाने भरलेत. आपण थोडाफार झूम करून पाहूया. हे बघा लांबून तर खूप छान वाटतात. तुम्हाला कॅमेरामध्ये कसे दिसतात मला माहीत नाही. लेट आलेले नाने सगळ्यात लेट आलेली माणसं बघा कधी आले. तर मंडळी अजून 4 किलोमीटर बाकी आहे आणि डोंगर पहा काय दिसत आहेत गायची एक नंबर. जसं जसं आपण जवळ चाललोय ना तसं तसं नेचर खूप छान होत चाललंय बघा. हे बघा
जय भोले. तर मंडळी आपल्याला नानी भेटले, नानीला पण विचारू. आणि कैसा होता तुझा एक्सपिरियन्स? लई बरं वाटतं. घोड्या वाहिलीस ना? हा? घोड्या वाहिलीस त्या सांग ना. हो ना. हा. कधी तास लागला तुला घोड्यावर? काय माहिती किती तास लागले. 7 वाजता चालू केलास ना? कृपा केली. पाणी थांबवलंय. 7 वाजता चालू केलीस ना? 5 तास लागले. 5 तास. कैसा वाटला? लई बरं वाटलं. तेव्हा जाम दया केली आम्ही. दया केली जाम. पण बघा छान हवा लागते गाईस. सो गाईस, तुम्ही जो आता हा हेलिपॅड पाहिला तो आहे मंदिरापासून 500 मीटर अंतरावर. आणि आता आपण ऑलमोस्ट मंदिराजवळ पोचलोय. आता तुम्हाला मंदिरातलं दर्शन, मंदिराबाहेरचं दर्शन तुम्हाला दाखवतो. आणि आजूबाजूला काय आहे, कसं आहे ते सर्व तुम्हाला, भीमशिला वगैरे सर्व काही दाखवतो. तर मंडळी, फायनली आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो एवढ्या वर्ष, तो क्षण आता फायनली आपला आलेला आहे. तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहोत ते म्हणजे स्वर्गात. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आणि जय बोले. बघा समोरच किती सुंदर असा ओम बनवलेला आहे. ओम नमः शिवाय, नमः पार्वतीपते, हर हर महादेव. सो गाईज, हा आहे हॉटेल भोला सरप्राईज. मी तुम्हाला आता रूम दाखवतो. रेस्टॉरंट पण आहे आणि हॉटेल पण आहे. मी तुम्हाला आता रूम दाखवतो. हा बघा, हा आहे आपला रूम. तो गाईज, आपण केदारनाथ धाममध्ये हॉटेल भोला सरप्राईज बुक केलं आहे. आणि आपण आता इकडे नाश्ता मागवलाय. हे काय, पनीर पराठा, मसाला डोसा आणि चाय आहे. चला आपण नाश्ता करून घेऊ. त्यासोबत DK टूर्सचे आयोजक, अध्यक्ष नाही भाई, DK टूर्सचा एक सदस्यच आहे, रमेश वगैरे. पण DK टूर्स आपली एक मित्रांची संस्था आहे. माझी काय पर्सनल नाही आहे, आपले जे सर्व मित्र आहेत त्यांचीच आहे. आणि बघा तुम्ही परेश भरचा ब्लॉग, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आम्ही कशी सुविधा देतो, काय काय देतो. तुम्ही चेक करा. तुम्ही केदारनाथची सुद्धा चेक करू शकता. टेंट वगैरे असं काही नाही, किंवा एका रूममध्ये 10 किंवा 15 नाही, एका रूममध्ये 5,000. आणि तुम्ही एकदा रूम चेक करू शकता. परेश आणि जेवण वगैरे पण सुद्धा तुम्ही बघू शकता. सर्व सुविधा आहे. गरम पाण्याची सुविधा आहे, गिझर आहे, वॉशरूम आहे, गादी वगैरे सर्व, कार्पेट वगैरे रूममध्ये सर्व अवेलेबल आहे. आणि रूम, हॉटेल वगैरे खूप छान सजेस्ट केले आहेत. तुम्हाला जर नक्की यायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये DK टूर्सचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ID मेन्शन करणार आहे. तुम्ही तिकडे जाऊन बुक करा. चला आता आपण नाश्ता करून घेऊया. बघा, प्रथमेशने साधा डोसा मागितलाय. कसा आहे टेस्ट? आणि आता आपण बघूया पनीर डोसा. आणि मोनेश, नाश्ता केलास की नाही? केला. आणि तुला किती वेळ लागला यायला? मला 5 तास लागले. सगळ्यात पहिला आलो, मजा खूप परफेक्ट. पण आता दर्शन करायला गेलेला? गेलो लांबशी दर्शन. उद्या करू, अभिषेक करू. चालेल सर. तर मंडळी, आता आपला नाश्ता वगैरे झाले
आणि आपण बरं आता फोटोशूट करून घेऊया आणि मंदिर समोरासमोर आपण आपल्या डोळ्याने पाहूया, म्हणून आपण आलोय फोटोशूटसाठी आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये मंदिराचं दर्शन करण्यासाठी. आजपर्यंत गाईज हा मंदिर कॅमेरामध्ये पाहिला होता, व्लॉगमध्ये पाहिला होता, मूवीमध्ये पाहिला होता, पण आता लाईव्ह डोळ्याने मजा पाहतोय. आणि माझं ड्रीमसुद्धा कंप्लीट झाले केदारनाथ धामचं. जय भोले. गर्दी तर खूप आहे, सर्व फोटोशूटसाठी आलेत, कारण की आता दर्शनाची वेळ नाही आहे, 12ला मंदिर बंद होतो. तर चला आता अजून जवळ जाऊन तुम्हाला सर्व काही अपडेट्स देतो. जय भोले, जय केदार बाबा. लाईव्ह दर्शन गाईज, तुम्ही लाईव्ह दर्शन करू शकता. आज आहे तारीख 9 ऑक्टोबर आणि तुम्ही करत आहात केदार बाबाचं दर्शन, ते पण लाईव्ह. तर मंडळी, तुम्ही जो माझ्या मागे मंदिर पाहत आहात केदारनाथ, तो दुपारी 12 वाजता त्याचे द्वार बंद होतात देवाला शृंगार करण्यासाठी, आणि दुपारी 2:30 वाजल्यानंतर दर्शन रांग पुन्हा सुरू होते. तर आपण परफेक्ट 2 वाजता आलेलो आणि फोटोशूट वगैरे केले, व्हिडिओ काढले, ब्लॉग काढले आणि इतक्यातच आरती झाली. आरती होऊन द्वार खोलले. द्वार खुलल्या भक्तांची रांग बघाल तुम्ही, भरपूर असे भाविक भक्त दर्शनाच्या रांगेत उभे आहेत आणि दर्शनासाठी वाट पाहतात केदार बाबाच्या. तर चला आपण संध्याकाळी दर्शन करणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला मंदिराच्या मागे भीमशिला आहे, ज्यामुळे 2013ला जी भूकंप आला होता, म्हणजे जी बाढ आली होती, त्या बाढमुळे जी भीमशिला आली होती, त्या भीमशिलेने केदारनाथ मंदिराचं रक्षण केलं होतं. ती भीमशिला पण आता पाहण्यासाठी मंदिराच्या मागे चाललोय. मी तुम्हाला भीमशिला दाखवतो. त्याआधी तुम्हाला भक्तांची रांग दाखवतो. किती गर्दी आहे बघा तुम्ही. बघा मंडळी, गर्दी बघा, गर्दी 5-5, 6-6 लाईन आहेत आणि एवढ्या उन्हात सुद्धा ते लाईनमध्ये आहेत, कारण की श्रद्धाच एवढी आहे भोलेनाथावर, म्हणून त्याचा 16 किलोमीटरचा ट्रॅक पार करून त्याच्या दर्शनासाठी येतात. तर चला, जय भोले. चढवलेला वावत जातो ना, तो कुंड आहे जो आतमध्ये जल चढवला जातो ना, तो इथे पाणी येतो बघा. या झूम करा. तो आतमधून शिवलिंगावर पाणी येतो, तो पाणी इथे येतो आणि इतका गोड पाणी आहे ना की असं वाटत पण नाही की इथून चढवलेलं आहे. खूप गोड पाणी आहे, मस्त वाटतं एकदम. तो मंदिराच्या मागच्या साईडला आहे, बघू शकता तुम्ही. हा मंदिराचा मागच्या साईड आहे. त्या मंदिराच्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता, तिथे कुंड आहे. तर कधी तुम्ही आले तर तिथे तुम्ही पाणी तुम्ही घेऊन पण जाऊ शकता आणि पाणी पिऊ पण शकता, किंवा तुम्ही बॉटल वगैरे घेऊन या आणि सोबत घरी घेऊन जा. आणि हा बघा, या भीमशिला आता आपण वरून दाखवूच, पण हा बघा, हा याला म्हणतात भीमशिला. जेव्हा 2013मध्ये त्रासदी आली, केदारनाथमध्ये जेव्हा आपदा आली होती, पूर्ण पाणी आला होता वरून, ग्लेशियर आहे ना वरचा, तिथे एक लेक आहे, त्या लेकमधून पाणी आलं होता आणि तो पाणी आणि पूर्ण माती, दगडं वगैरे सर्व वाहून आली होती. तर त्याच्यामुळे सर्व आजूबाजूच्या सर्व घरं नष्ट झाली होती. मात्र केदारनाथ मंदिरच आहे जो इथे ठामपणे उभा होता. म्हणून तर म्हणतात ना की महादेव आहे. तर काही, आणि हा जो भीमशिला आहे तो तेव्हा एक्झॅक्टली मंदिराच्या, बघा मंदिर इथे आहे आणि भीमशिला इथे आहे, तर इथे भीमशिला होता आणि त्याला पाणी लागून तो दोन साईडने
दोन्ही साईडने डायव्हर्ट झाला, त्याच्यामुळे मंदिराला काही झाला नाही. त्यामुळे त्यानंतर त्याला भीमशिला नाव देण्यात आलं आणि याच भीमशिलेने मंदिराचं रक्षण केलं. तर मंडळी, हा आहे केदारनाथ मंदिरच्या बॅक साईडची बाजू आणि त्रिशूल बघू शकता तुम्ही. पाठीमागचा बॅकग्राऊंड बघा, एक नंबर. आणि गाईज हाच आहे तो दगड ज्याला भीमशिला बोलली जाते. यानेच मंदिराची सुरक्षा केली. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारं सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. ओम नमः शिवाय. तर मंडळी, ही तुम्ही जी मूर्ती पाहत आहात ती आहे शंकराचार्याची. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. सो गाईज, तुम्ही जर केदारनाथ मंदिराचे दर्शन करण्यासाठी येत आहे तर मंदिराच्या मागच्या बाजूला शंकराचार्यांचं सुद्धा मंदिर आहे आणि त्याच्या भिंतीवर खूप छान असं वाक्य लिहिले, कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. ओम नमः शिवाय, जय बोले असं लिहिलंय. खूप छान वाटलं मला. तुम्हाला मी बघा दाखवले. तर मंडळी, इकडे बघा कशी घरं बनवलेत. तर इकडच्या लोकांचं म्हणणं आहे की असं जर बनवलं तर आपलं घर बनतं म्हणून. चला तर मी पण बनवतो माझं घर. हे बघा इकडे बनवतात. तर मंडळी, मी सुद्धा माझं घर बनवतो इथं. 1 2 3 आणि हा चौथा राकेशचा. सो गाईज, आता मी केदारनाथ मंदिराजवळ फोटोशूट केले, व्हिडिओ काढले, ब्लॉगसुद्धा काढला. तर आता बरं आपला अभिषेक आहे 5 वाजताचा. तर 5 वाजेपर्यंत बरं आपण आराम करूया तोपर्यंत, कारण की 16 किलोमीटरचं ट्रॅक आपण 5 ते 6 तासामध्ये कंप्लीट केलं आहे. त्यामुळे बॉडी पूर्ण पेन करत आहे. तर आता आपण थोडीफार टॅबलेट वगैरे घेऊया, स्प्रे वगैरे पायावर मारूया आणि थोडा वेळ आराम करू आणि त्यानंतर आपण जाऊ दर्शनाला अभिषेकसाठी. आणि गाईज, आलो तेव्हा क्लायमेट जास्त काही थंड नव्हता, फक्त ऊन 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 होता. आणि आत्ता आलो ते 2 वाजून आलो तेव्हा 1:30 का 1 वाजलेला आणि आत्ता वाजलेत 3:30 आणि 3:30 वाजल्यापासूनच अशी थंडी सुटली आहे ना गाईज. मला तर वाटते रात्रीचा मायनसमध्ये चालेल. तर मायनसमध्ये चालायचे पहिलंच आपण आपले आता फुल सेफ्टी कपडे वगैरे घालूया थंडीचे गरमीचे. तर चला 5 वाजता भेटू डायरेक्ट अभिषेकला.